चला प्लेचा इशारा येतोय. सेमीफायनल नंबर 2 पाहतोय आपण. पहिलाच बॉल मिस्टॅमिंग झालाय. संजय दिंडा यांचा झेल उडालाय. बघूया जुलियस चेंडू पर्यंत पोहोचलायत आणि सुंदर झेल इथे पाहतोय. मिड ऑफ रिजन मध्ये फलंदाज बाद मिस्टर संजय दिंडा. बॅक टू द डगआउट. गॉन. तू बेबी पहले जा. बघा जो इन्फॉर्म बॅटर होता त्याला तंबूच्या आशाला पाठवलाय पहिल्याच बॉलवरती समीर बुरकुड यांनी. आजच्या दिवसामध्ये समीरने चांगली कामगिरी केलाय. बॅटिंग म्हणा बॉलिंग म्हणा पूर्णपणे अधिराज्य गाजवलाय आजच्या दिवसामध्ये. यावेळेस बघा नो लुक शॉट खेळलाय. फटका फसलाय. तिकडे दिनेश आहेत. अजून एक हादरा बसतोय. बॅक टू बॅक दुसरा हादरा. मिलिंद दिंदा आला आणि मिलिंद दिंदा गेला. विकेट डाऊन. हेलो अरे लड़के लोग घुस गए हैं. बंदे लोग को कॉल करते. तू बेबी पहले जा. बघा दोन फलंदाज बाद होऊन माघारी परतलेत. दोन्ही बंधू ज्यांनी दुसऱ्या दिवसामध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती ते दोन्ही बंधू आता मैदानाच्या बाहेर परतलेले आहेत. नव्याने बॅटर नवनाथ गहिला ज्याने खूप चांगली कामगिरी केली होती तोच नवनाथ आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही खेळाडूंच्या अंगावरती ते टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडू हा डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. आत्ता या एका धावेने आपण पाहतोय धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. अतुल आलाय. अतुल आलाय स्ट्राईक वरती. अतुल महत्वाचा खेळाडू आहे आपण पाहतोय. यावेळेस बघा कट करण्याचा प्रयत्न केला होता मनोज. थोडंसं मिसफिल्ड झालंय बघा. मनोज यांना चेंडूवरती पडण्याची गरज नव्हती. जर हाताने जर अडवलं असतं तर नक्कीच कुठेतरी डॉट बॉल आला असता. परंतु एक सिंगल धाव येते. पण बॅटला लागलाय का. यस बॅटला ब्रश झाला होता बॉल. एक सिंगल येते. या सिंगलने धावफलक पाहतो पण 2 वर जाऊन पोहोचते. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये समीर यांनी पूर्णपणे बॅकफूट वरती नेऊन ठेवलाय. नवनाथ गहिला यावेळेस बघा लोअर फुलटच बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटला थोडासा ब्रश झालाय. चेंडू जातोय शॉर्ट मिडाऊनला. सिंगल येईल. या सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही या बॉलवर सुद्धा. पूर्णपणे पकड बसवल्या पहिल्या षटकामध्ये. या षटकाचा विचार केला तर पहिल्या 2 बॉल होते. 2 महत्वाचे खेळाडू तंबूच्या आशाला पाठवले जे इन्फॉर्म होते त्याने तंबूचा आसरा पाठवलाय. आणि पाहतो 3 बॉल होते 3 धावाच सिंगल मध्ये हाताना पाहतो. यावेळेस ऑन साईडला फटका सजवलाय. निमेश चेंडू पर्यंत पोहोचल्याच बघा. सुंदर झेल आणि संपतो इकडे अतुल सुरुंग यांचा खेळ. बिग विकेट डाऊन. Yes, thank you, DJ. Thank you, DJ.
बघा पूर्णपणे बॅकफूट वरती जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला इथे नेऊन ठेवलाय अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा संघाने. पहिलं षटक पाहिलं तर पहिलं षटक निर्णायक षटक ठरलं यावेळेस समीर यांचं. पहिल्या 2 बॉलवरती षटकाने सुरुवात केली. षटकाची सुरुवात आपण पाहिली तर विकेटने केली आणि शेवट सुद्धा पाहिलं तर विकेटने केलाय. पण आता पाहतोय बॉलिंग ट्रॅक मध्ये महेश येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. यावेळेस ऑफ साईडला पॉइंटला आपण पाहतोय कट केलाय नवनाथने. जितेश चेंडू मध्ये बोलतोय बघा डेंजर एंडला पाहतोय आपण नवनाथांना परंतु फेकी थोडीशी खराब त्याच कारणासोबत 2 धावा इथे कंप्लीट होतात. इथून पाहिलं तर 30 ते 32 धावा जर चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्या 1-2 मोठे फटके आणि सिंगल डबल होते जास्तीत जास्त भर दिला तर नक्कीच 30-35 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. 30-35 धावा म्हणजे खूप मोठं टार्गेट इकडे मानलं जातंय या संध्याकाळ सत्रामध्ये. परंतु महेश भोईर यावेळेस बघा प्लेड ऑन यू मिस आय डेफिनेटली फर्निचर होते डिसमिस फलंदाज बाद. चौथा आदरा बसतोय जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला. 3, 2, 1. थँक्यू डीजे. न्यू बॅटर पाहतो आपण किरण आलाय परंतु पाहतो आपण कुमार अजून सुद्धा आपण पाहतोय बॅटिंग मार्कवरती आलाय. कुमार यांना थोडंसं थांबवलंय. दुसरे षटक चालू आहे 2 षटकातील आपण विचार केला तर 4 गडी बाद झाल्यात. यावेळेस पंचांकडे अपील केली होती. पंचांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता यष्टांच्या मागे आपण पाहतोय मनोज यांना परंतु पंचांनी कोणती दाद इथे मागितली नाही. डॉट बॉल आलाय. या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केलाय गोलंदाज महेश भोईर यांनी. महेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस ऑन साईडला पोल गेलाय बॉलला सरळ पाडलाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना भेट आला साधारणसाठी येतोय बिग ब्लास्ट षटकार. थँक्यू डीजे. बघा का प्रमोट केलं गेलंय बघा महत्वाचे खेळाडू डगआउटला गेले आहेत परंतु किरण बर्थडे यांनी स्वतःवरती विश्वास ठेवलाय. यावेळेस सोडून दिलाय. ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू होता असं वाटत होतं परंतु बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. पंच हाईटचा वाईट साठी गेलाय का येस बघूया आपण तिसऱ्या पंचांकडे वळूया रिप्ले मध्ये. फेर डिलिव्हरी आहे. पाच बॉलचा खेळ झाला. षटकानंतर चांगलं कमबॅक केलंय. डॉट आलाय. यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला होता. उसळी घेण्याचा चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पंचांचा इशारा वाईटचा येतोय. बघा आता पंचांनी वाईटचा इशारा केलाय. थोडंसं पाहिलं तर दिशेनं हा चेंडू होता त्याच कारणास्तव पंचांनी हा दंडित घोषित केलाय. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट धावसंख्या पाहून 12 वरती जाऊन पोहोचते. 12 वर जाऊन पोहोचते 4 गडीच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू होता. सरळ बॅटनी जर नक्की हा खेळून काढला असता
तर धावा नक्की झाल्या असत्या, परंतु डॉट आला शेवटचा बॉल. षटक समजा दुसरं 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण 12 वर जाऊन पोहोचते. 12 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक हाताने निमेश थापड यांना पाहतोय, पण निमेश यांचा विचार केला तर क्वालिफायरच्या मॅच मध्ये निमेश यांनी विजयी षटकार ठोकला होता. एक चेंडू मध्ये 3 धावा असताना फक्त गोलंदाजी केलं करायचं आहे. पहिलाच बॉल फुलटाच बॉल होता. धीरज होते बघा, धीरज यांनी जरा हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच षटकारामध्ये हा कन्वर्ट झाला असता. मग तो पुश केला आणि पाहिलं तर 2 धावा इथे पूर्ण केल्यात. या 2 धावांनी धावफलक पाहत 14 वर जाऊन पोहोचते. 14 रन्स ऑन बोर्ड. 4 खेळाडू पाहिलं तर महत्वाचे डगआउटच्या आश्रयाला पोहोचलेत. निमेश थापड आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर आहे. यस पंच शॉटसाठी रेफर केलंय. पंचांचा जो निर्णय असेल तो दिला जाईल, कारण आपण पाहतोय की कॅमेरा जो आहे तो आपण पाहतोय दोन्ही कॅमेरे बॉलवरती फोकस असतात. त्यामुळे जो पंचांचा निर्णय असेल तो तुम्हाला ग्राह्य धरला जाईल आणि मान्य करावं देखील लागेल. धावसंख्या 14. यावेळेस ऑफ साईडला पाहतोय फटका बसलाय. विनय चेंडू पर्यंत पोहोचल्यात बघा. सुंदर झेल विनूने टिपलाय आणि फलंदाज धीरज ठरतोय फेल. विकेट डाऊन. येस थँक्यू डीजे. बघा न्यू बॅटर येतोय. मॅन इन द गोल्डन आर्म ज्याला संबोधलं जात आहे. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचा सिक्सर किंग कुमार येतोय. कुमार दिंदा येतोय बॅटिंग मार्क वरती. यावेळेस ऑफ साईडला स्क्वेअर कटचा फटका आपण शतक पाहतोय. स्मिथ आहेत आणि स्मिथ यांनी सुंदर झेल घेतलाय. कुमार आला कुमार गेला ते पाहतो, पण रेशनची लाईन लागल्यासारखं आता गज झालंय जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाची. अरे मी पाण्याला जाते रडू नको मला. अरे मी पाण्याला जाते हे पाण्याला जाते पाणी घेऊन येते. 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 हे लोण्याचा गोला तुला खायला देते. थँक्यू डीजे. महेश येतोय. महेश बोचल येतोय बॅटिंग मार्क वरती. 3 बॉलचा खेळ बघा. हॅट्रिक बॉल आहे. हॅट्रिक बॉल आहे. बघूया यावेळेस बघा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता. पंच आपल्या कळवतील लेग बायचा इशारा पंचाचा येतोय. चेंडू थोडस शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर महेश यांनी, पण ते कोणताही बॅटचा संपर्क झाला नाहीये. शरीराच्या अंगावरती जाऊन चेंडू आदळला आणि एक सिंगल धाव लेग बायच्या रूपामध्ये ऍड केली गेली. धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचते.
6 गडी पाहिले तर आपण तंबूच्या आशला पोहोचल्या. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे इथून सुद्धा. यावेळेस पुन्हा एकदा बघा किरण यांनी आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता. बॅट बॉल संपर्क झाल्याने डॉट आलाय. शेवटचा बॉल असेल बघा, फिंगर रोल केली होती. निमेश यांना का बॉलिंग दिली गेली आहे हे दर्शविताना पाहतोय. आदरणीय सन्माननीय दीपकजी जाधव साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्या कोण आम्हाला 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी मिळालेली आहे. चला 1 शॉट आलाय. शेवटच्या बॉलवरती आपण पाहतोय पंच किती धाव, एकच धाव. शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल धाव येते. धावसंख्या पाहतो 16 वर जाऊन पोहोचले आणि 17 धावांचं इथे टार्गेट सेट केलं गेलं आहे. एक महत्त्वाची सूचना आमच्या सन्माननीय मान्यवरांसाठी, ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य दिलंय आणि जे आमचे काही ग्रामस्थ आहेत, त्या कोलंड्याच्या प्रतिष्ठित ग्रामस्थांना विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं अशी विनंती करतोय. त्यानंतर बीबीपाड्याचे ग्रामस्थ जे आहेत त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. त्याच्यानंतर साष्टेकरपाडा नागले परिसरातील आमचे जे ग्रामस्थ आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, जे या ठिकाणी येतात, आम्हाला नेहमी सपोर्ट ज्यांच्या माध्यमातून असतं, शाब्दिक असेल, शारीरिक असेल, कायिक, वाचिक, आर्थिक जे काय सपोर्ट ते करतात, त्यांच्या माध्यमातून आम्हाला जे सहकार्य केले जातं. विशालजी शेलका या स्टेजवरती या. विशाल शेलका आणि अजय भोईर स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. सन्मान्य विशाल शेलका आणि अजय भोईर. त्यानंतर सन्माननीय आमचे सर्व मान्यवर त्यांना सुद्धा उपस्थित. आणि एक सूचना आहे, मंथन आणि निशांत यांनी इकडे यायचं आहे. मंथन आणि निशांत एवन जोडी या, लगेच या, पटकन या, नंतर जा तुम्ही लगेच. त्यानंतर आदरणीय सन्मान्य श्री जयराम माळी, जर आपण या ठिकाणी असाल तर आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे. तसेच रोहिदाजी माळी आपण सुद्धा या ठिकाणी असाल तर आपल्याला आमंत्रित करतोय आम्ही स्टेजवरती या. सन्मान्य जगदीश जाधव आणि संदीप जाधव आपण या ठिकाणी असाल तर आपल्याला सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय स्टेजवरती. त्यानंतर गोटीराम सुतार जर या ठिकाणी असाल तर आपल्याला सुद्धा विनंती आहे. त्यानंतर श्री महेंद्र सुतार यांना सुद्धा स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. त्यानंतर तुलशीराम लाखन यांना सुद्धा विनंती आहे आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. त्यानंतर सन्मान्य श्री विनायक पाटील यांना सुद्धा विनंती. तसेच सुदाम ठाकरे, सन्मान्य सुदाम ठाकरे ज्यांच्या शेतामध्ये आपल्याला ही पिच बनवायला ते नेहमी आपल्याला सहकार्य करतात, ते सुदाम ठाकरे यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. त्यानंतर विष्णू तारवी यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. चला, क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावलेलं आहे. हॅलो, क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. त्या अगोदर विनंती करेन की सन्मान्य किशोर ठाकरे जर आपण असाल तर आपल्याला सुद्धा या ठिकाणी आमंत्रित करतोय. जयदेवजी कांबळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हेमंतदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वप्नीलजी कोदे, आपण जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर स्वप्नीलजी आपण या ठिकाणी या. आपले सुद्धा आम्ही खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. सुनीलजी डुकले आपल्याला सुद्धा आम्ही स्टेजवरती आमंत्रित करतोय. दीपक जाधव, आत्ताच सन्माननीय दीपक जाधव आलेले आहेत. शिवरामजी शेलका तसेच पद्मनजी शेलका, आपल्याला आमचा आवाज पोहोचत असेल तर आपल्याला सुद्धा आम्ही आमंत्रित करतो या ठिकाणी की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. चला, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पंचांचा प्लेचा इशारा आलाय. जसं 17 धावांचा एक छोटं माफक असं आव्हान ठेवलंय 3 षटकामध्ये. पहिला बॉल समीर साठी ऑन साइडला खेळून काढलाय. चेंडू सरळ जातोय बघूया डी झोन मध्ये, डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावेसाठी. बघा, पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. 17 धावांचं एक माफक आव्हान ठेवलेलं आहे. बघा, लो स्कोरिंग सामने या मैदानावरती रोचक ठरलेले आहेत आणि हा सामना देखील आपल्याला रोचक ठरताना पाहायला मिळू शकतो. बघा,
इथे चेंडू डी झोन मध्ये खेळून काढलेला आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू तिकडे निघून गेलाय. एक धाव ही मिळणार आहे. धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचते. तीन धावा धावफलकावरती लागलेल्या आहे. 17 धावांचा आव्हान इथे ठेवलेलं आहे. बघा आज जगदंबा स्पोर्ट्स पिंपळपाडा संघाचे जे बॅटर आपण जर बघितले थोड्याशा घाईमध्ये होते. विकेट्स लवकर पडल्या आणि आपण पाहतोय फक्त 17 धावा या धावफलकावरती आपल्याला दिसत आहेत. इथे आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न तर भरपूर झाले मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात, कंप्लीट केलेल्या आहेत. बघा इथे हाफ चान्स निर्माण झाला होता. फुल मध्ये कन्वर्ट करायला हवा होता मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. आणि या 2 धावा या धावफलकावरती पाच धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. बघा खूप चांगले चेंडू इथे हाताला लागले. बघा या प्रकारे चेंडू टाकावे लागतील, विकेट्स घ्यावे लागतील तरच इथे दबाव टाकू शकतात जगदंबा स्पोर्ट्स पिंपळपाडा संघाचे खेळाडू. आपण या मैदानावरती लो स्कोरिंग मॅचेस शेवटच्या बॉल पर्यंत जाताना बघितलेत आणि हा सामना कदाचित आपल्याला त्याच दिशेने जाताना दिसेल. आणखीन एक चांगला चेंडू इथे आपल्याला येताना दिसतोय. खूप चांगला बॉल इथे हाताला गेलाय. अगदी ऑफ स्टिक वरती चेंडू पडल्यानंतर बघा किती वेगाने उचली घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये तिकडे निघून गेला. इथे बघा मिस टायमिंग झालाय. झेल होणं फार गरजेचं आहे. होईल का झेल? संजय आला चेंडूच्या खाली. यस पकडलाय. बिग ब्लो मोठा हादरा दिला गेलाय. फलंदाज बाद. हिल हिल पोरी हिला तुझे कपालीला ढिल्ला. अब हिल हिल पोरी हिला तुझे कपालीला ढिल्ला. तुझे कपालीला ढिल्ला. तुझे कपालीला ढिल्ला. गोपेचन मराठी सोबत तुला. यस थँक यू डीजे. बघा संजय आणि तिकडे चांगले झेल बघायला. आता नवनाथ आलाय. बघा नवनाथ याला देखील इथे चांगली कामगिरी करावी लागेल. बघा ज्या धावगतीने धावा बनवायच्या आहेत ती धावगती धावफलकावरती लागत नाहीये. आता 6च्या सरासरी 12 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 12 चेंडू मध्ये 12. नवीन बॅटर दिनेश आलेला आहे आणि स्ट्राईक वरती आपण पाहतोय समीर याला. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय नवनाथ गहिला याला. बघा बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत आहे. दोघांच्या अंगावरती जे टी शर्ट्स ते दिसते ना ते आपल्याला सांगू जाते की किती मूल्यवान हे खेळाडू आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट. टायमिंग झाला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? एक धाव कंप्लीट करायचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण चांगला थ्रो झालाय तिकडे. या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या आहेत. इथे बघा आणखीन एक वेगवान चेंडू. ते तर्रार हा चेंडू टाकला गेला. चेंडू पडल्यानंतर पूर्णतः खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी आलेली आहे. बघा ज्या प्रकारे हा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा केला गेला. चेंडू पडल्यानंतर पूर्णतः खाली राहिला. बॅट वरून थोडीशी फिरली गेली आणि हा चेंडू निर्धाव आला. आणि याच प्रकारे चेंडू टाकायचे देखील आहेत नवनाथ याला. बघा पहिला ब्रेक थ्रू तिकडे मिळाला होता अतुल याला. त्यानंतर नवनाथ हे दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. व्हाईट चेंडूची नोंद इथे झालेली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू ते टाकला गेला. नवनाथ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेला आहे. इथे बघा स्लोअर 1 इथे चेंडू टाकला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे मिलिंद. खूप चांगला क्षेत्ररक्षण. फेकी चांगली झालेली आहे मात्र 2 धावा थांबवू शकणार नाहीये.
या 2 धावांनी धावसंख्या आता दुहेरी अंकात प्रवेश होतोय. 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता 9 चेंडूमध्ये 7 धावा बनवायच्या आहेत. 9 चेंडू 7 धावा. समीर आणि दिनेश हे दोन फलंदाज आपण पाहतोय. खूप चांगली इथे पार्टनरशिप बिल्ड करत असताना 5 बॉलमध्ये 7 धावा बनवल्यात समीर भुरकुंड याने. नवनाथ फसवा चेंडू टाकलाय बघा. फिंगर रोल केले होते. बॅट अगोदरच फिरली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न झालाय. अतुल थोडस लेझी तिकडे पाहायला मिळाला आणि या 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. बघा ज्यावेळेस स्कोरबोर्ड वरती धावा कमी असतात ना त्यावेळेस ह्या चुका खूप महागात ठरत असतात. बघा 2 धावाला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. आता 8 चेंडूंमध्ये 5 धावा इकडे अजूनही बनवायच्या आहेत. बघा एखादा निर्धाव चेंडू एखादी विकेट्स पुन्हा एकदा जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघ ते कमबॅक करू शकतो. बघा स्वीपचा फटका ते खेळला गेलाय. शतरक्षक आहे तिकडे प्रल्हाद वलवी. एक धाव कंप्लीट जायचा प्रयत्न. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट झाली. 2 धावा इथे आपण पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या 2 ने जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 14 या आकड्यावरती. आता 7 मध्ये 3 बनवायचे आहेत. बघा 7 चेंडू 3 धावा. हा चेंडू जो पडणार आहे तो फार निर्णायक ठरणार आहे दोन्ही संघांसाठी. कारण लो स्कोरिंग मॅच आपण जर बघितल्या तर शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत या मैदानावरती गेलेल्या आहेत. थोडासा शतरक्षणामध्ये थोडासा फेरबदल इथे करण्याचा प्रयत्न करतो नवनाथ. अगदी क्लोज शतरक्षण इथे सजवलं जात आहे. नाव स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय दिनेश थापडेला काहीतरी काळमंत्र देते समीर याला की शेवटचा बॉल आहे कशा प्रकारे खेळायचा आहे तुला हा संदेश त्याने दिला असेल. मात्र नवनाथ आपण पाहतोय त्याने खूप चांगली कामगिरी इथे केली होती दुसऱ्या दिवसामध्ये. इथे बघा मिस टायमिंग झालाय. झेल होईल का? नो स्लॅन्ड मध्ये चेंडू पडेल. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये दिनेश हा बाद होतोय. डायमंड डकचा शिकार होत असताना दिनेश थापड. मोठीच राहू द्या माग जरा, मोठीच राहू द्या माग जरा, बारकीचा आधी लगीन करा. मोठीच राहू द्या माग जरा, या बारकीचा आधी लगीन करा. मोठीच राहू द्या माग जरा, बारकीचा आधी लगीन करा. मोठीच राहू द्या माग जरा, बारकीचा आधी लगीन करा. मोठी ही आईच्या धाकात आहे, मोठी ही आईच्या धाकात आहे, अरे बारकीचा पाय काही झाल्यावर नाही. थँक्यू डीजे. आता 6 चेंडू आणि 1 धावीची आवश्यकता आहे. डोंगरीपाडा संघाचा संघनायक आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या जवळ येऊन थांबायचं आहे. समीर आपण इकडे येऊन थांबायचं आहे. एका धावीची आवश्यकता आहे 6 चेंडूंमध्ये. आणि बघा इथे खूप चांगला फटका इनसाइड आउटचा फटका ते खेळला गेलाय आणि 1 धाव इथे कंप्लीट झाली. विजय धाव पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारे आपण पाहतो या फायनल मध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा या संघाने. हार्ड लक जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द फायनल अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा. मात्र त्या अगोदर आपण एक सूचना देणार आहोत. जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा आणि डोंगरीपाडासाठी एक सूचना असणार आहे.